नमस्कार मित्रांनो, आता तर पाहायचं कामच नाही राहिलं. आता रेशनच्या माध्यमातून साड्यासुद्धा मिळणार आहेत. म्हणजे एक लक्षात घ्या की सरकारनं सगळ्या गोष्टीत द्यायचं ठरवलेलं आहे. म्हणजे कोणाला काही काम करायचं कामच राहिलेलं नाही. आता तुम्ही पाहत असताना पहिल्यापासून रेशन मोफत आहे. रेशनच्या माध्यमातून पहिल्यानं रॉकेल भेटत होतं, साखर भेटत होती, आता ती बंद झाली. मात्र आता डाळी हे, तेल हे, कवा कवा ते आनंदाचा शिधा आहे, अशा सगळ्याच गोष्टी भेटायल्यात. एखाद्या माणसाला जर घर नसन तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घर भेटायले. पुन्हा इतर बऱ्याच साऱ्या योजना आहेत. आता सगळ्या ह्या गोष्टी तर भेटायल्यात. मात्र आता इथून पुढं दरवर्षी एका कुटुंबाला एक साडीसुद्धा मिळणार आहे. म्हणजे बघा सुविधाच किती झाल्यात. लाडक्या बहिणीच्या माध्यमातून 1,500 रुपये महिन्याला मिळालेत, रेशन मोफत मिळाले, आता कपडे मिळालेत, घर मिळाले. मग राहिले काय आता? म्हणजे आता काहीच करायची गरज नाही पडली. पण तुम्हाला सांगतो, ग्रामीण भागामध्ये या सगळ्या गोष्टी मोफत भेटायल्यामुळं जे काही मजूर वर्ग आहे, तो मजूर वर्ग शेतीसाठी मिळणं किंवा इतर कामासाठीही मिळणं, आणि या गोष्टीमुळं व्हायलं आहे काय, तो मजूर वर्ग हा आळशी व्हायला. आता मजुराला वाटन की आम्हाला भेटायलं आहे, मग हे भेटू नाही का? पण तुम्हाला एक सांगतो, यामुळं व्हायलं आहे काय, सगळ्या गोष्टी आयत्या भेटायल्यात. कपडे भेटायले, घर भेटायले, खायला भेटायले. म्हणजे आपली सगळी पूर्ण स्वप्न व्हायलेत का, याचासुद्धा विचार केला पाहिजे. कारण बऱ्याच गोष्टी आहेत की आपण त्यासुद्धा केल्या पाहिजेत. आपल्यालाही चांगली गाडी असावी, आपणही उच्च शिक्षण चांगलं घेतलं पाहिजे, चांगल्या सुविधा आपण भोगल्या पाहिजे. असं प्रत्येकाचं स्वप्न असायलाच पाहिजे. सरकारनं या मोफत गोष्टी दिल्या म्हणजे आपले सगळे स्वप्न पूर्ण व्हालेत असं काही होत नाही आणि कधीच होत नाही. तुम्ही पाहत असताना रेशनवरलं धान्य खरंच लय भारी दर्जाचं असतं का? किंवा आता उद्या ह्या साड्या दिल्या जाणार आहेत, खरंच ह्या लय चांगल्या दर्जाच्या राहणार आहेत का? शेतकऱ्याला मजूर भेटणं आणि त्यामुळे शेतीच्या उत्पन्नामध्ये घट व्हाली, वेळच्या वेळी कामही करणं होईनात, आणि त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजी आहे. मात्र मजूर वर्गाला बरं वाटत असेल, पण त्यांनी या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की यामुळं आपलं लय मोठं नुकसान आहे. कारण आपला जर एखादा एक उदाहरण सांगतो, मुलगा असेल, त्याला आपण शाळेत घातले, तो शाळेत चालला याला, तुम्ही त्याला काहीच म्हणीनं त्याला मस्त मोजके खर्चायला पैसे द्याले, आणि उद्या तुमचं स्वप्न असतं की तो चांगला नोकरीला लागावा, मोठा डॉक्टर व्हावा, PSI व्हावा, इंजिनियर व्हावा. पण जर त्याला सगळ्या आयत्या गोष्टी भेटल्याच्या नंतर ते होईन का? होणार नाही. कारण त्या वेळेत त्याला ते कळणार नाही. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी जर अशा आपल्याला भेटत गेल्या, भेटू नये अशातला भाग नाही, पण हे समजून घ्या, ह्या जरी भेटल्या तरी आपल्याला बाकीच्या काही गोष्टी करण्यासाठी आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे. त्यासाठी ह्या आयत्या गोष्टी भेटल्यामुळं आपण आळशी व्हायलो आणि आपल्या खऱ्या गरजा ज्या आहेत त्याच्यापासून आपण दूर चाललो. कारण आपलेही स्वप्न असले पाहिजे मोठे, आपले मुलं डॉक्टर झाले पाहिजे, आपले इंजिनियर झाले पाहिजे, आपण कुठंतरी मोठ्या शहरात राहायला गेलं पाहिजे, आपण कधीतरी देश विदेशात धर्म गाडी घोडी चांगल्या आयशो आरामात विमानात फिरलं पाहिजे. हे बी स्वप्न आपण बाळगले पाहिजे. नुसतं खायला प्यायला भेटलं म्हणजे आपले सगळे पूर्ण स्वप्न होत नाहीत मित्रांनो. त्यामुळे आता तुम्ही यावर तुमचं काय मत आहे हे नक्कीच कमेंट करा, आणि माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.